मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे सोमवार. गेली प्रियंका, काय करतो ती? काल एवढं खाल्लंय गोड गोड, आता जिमची गरज आहे. गुलाबजामुन, मूग दाल हलवा, अजून काय काय खाल्लं स्वीटमध्ये? तो रसगुल्ला होता का काय होतं एवढे छोटे छोटे? अजून केक खाल्ले नाही खाल्ला? मित्रांनो, आज केले बायसेप अँड ट्रायसेप वर्कआउट. काल गोड खाऊन प्रियांकाला काही झाली नाही जिम. मी कसं आपलं चिकन मटन असतं, त्यामुळे कुठे गेलं तरी चिकन मटन असेल तिथं मग काय नसतं प्रॉब्लेम. किती गोड खा, आपल्याला काय विकनेस येत नाही, काय नाही. काल खरंच मूग दाल हलवा, गुलाबजामुन किती भारी वाटत होतं. तिथं बारबेक्यूमध्ये एवढं गरम होत होतं ना, कारण ते सगळी गर्दी होती आणि प्रत्येक टेबलवर बारबेक्यू होते, ते कोळसे, त्यामुळे जास्त गरम होत होतं. आणि त्याच्यातून आम्ही नॉनव्हेज खाल्लं होतं, त्यामुळे अजूनच गरम होत होतं. त्यामुळे आईस्क्रीम खायची इच्छा होत होती. ते तुमचं होतं का ते ड्रिंक, ते पिलो आम्ही, म्हणजे मी पिलो, पाणीच नव्हतं. ॲब्सोल्यूट बारबेक्यूवाल्यांनी एक नवीन टेक्निक काढली आहे की आधी काय करायचे, ते बॉटल ठेवायचे स्टीलच्या किंवा काचेच्या आणि त्याच्यात पाणी फिल करायचे. आता काय करतात, ते बिस्लेरीचे ठेवतात आणि त्याचे एक्स्ट्रा पैसे लावतात. ते असं बघ त्यांचा बिझनेस, डबल बिझनेस. आणि मग ते इकडं ऑफर देणार 666 पर पर्सन. ऐसी गेम खेळते वो लोक. कधी कधी मला असं भारी वाटतं की आपली लाईफ भारी आहे, थँक्यू म्हणून असं वाटतं. जॉब आहे आपल्याकडं, जिमला जातोय, हेल्थ चांगली आहे. थँक्यू टू होम? नशिबाला थँक्यू म्हणूशी वाटतं का? खरंच वी आर लकी आय थिंक. बघा मित्रांनो, विवाह आंघोळ करून आलाय, फ्रेश झाला एकदम. गुड मॉर्निंग. नाकात थोडासा शेंबूले, सर्दी झाली त्यामुळं. आम्ही तर ब्रेकफास्ट करतोय. ब्रेकफास्टमध्ये आहे उपमा. थांब मी सांगतो कसं वाजवायचं. थांब रे, दे इकडं, दे ना. तू हात नाही लावायचा. ओळख प्रियांका, बरोबर. तुम पास अरे थांब ना. तुम पास आए, थांब, चुकलं. तुम पास आए, चुकलं. तुम पास आए, टा 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 टा, असे ना. तुम पास आए, यू मुस्कुराए, तुमने न जाने तो सपने दिखाए. मोबाईल मोबाईल घेतलाय, तो जरा मोबाईल स्लो झाला आणि बाळाला झोपायला मोबाईल लागतोच. आणि आईला पण फोन करतो आम्ही, इकडे तिकडे गेलो ना. आई आधी फोन नव्हती वापरत, आता थोडं आईवर डिपेंडन्सी झाली. काय असलं की दूध वगैरे आणायचं असलं की सांगते. आईला काढून दे प्रियांका.
काळ्या नभाचा तू ध्रुव तारा. चला मित्रांनो, 11:20 झालेत. ऑफिसला जाऊयात. आज थोडं लवकर जाऊ म्हणलं, मंडे लवकर म्हणजे लंचच्या आधी. ऑफिसवाल्यांसोबत लंच करू आज. A few moments later. काय रे, हाक मारतो? कशी हाक मारतो? आवाज दे पप्पाला, आवाज दे. हे कशी हाक मारतो तुम्हाला? पप्पा आवाज दे. बाबा पप्पा म्हण. पप्पा म्हण पप्पा म्हण. तुला झोपायचे? झोप झोप. एवढा अंधार का रे पडला? पडदा उघडायचा का? पडदा थांबा, मी पडदा उघडतो. हात सोड, हात सोड, हात सोड. या डिस्क्याव डिस्क्याव. आता कसं ऊन आलं, जास्तच ऊन आलं जरा. मित्रांनो, कॉफी घेतोय आता. हे बघा, प्रियांकाने आणली होती प्रियांकासाठी, पण मीच घेणार आहे. डोकं दुखतं यार उन्हात जाऊन. काय आणलं रे? नाचणीचा पापड भाजून आणलाय. थँक्यू बच्चा. चपाती, टोमॅटोची भाजी, टोमॅटो चटणी आणि दाल. पण जेवण करतो इथं. जेवण करतो काय खातो? चपाती. आपलं काम झालेलं आहे बघा. 9:30 वाजलेत. 9:32 झालेत. आज म्हणलं लाईव्ह जाऊ. आपले चांगले सबस्क्रायबर वाढलेत. चांगले म्हणजे कमीच आहेत, पण ह्या महिन्यात बऱ्यापैकी वाढलेले आहेत. तर नवीन सबस्क्रायबर लोकांना थँक्यू बोलू आणि आस्क मी एनिथिंग लाईव्ह थोडंसं गप्पा मारू अर्धा तास. 9:30 ते 10. तर बघू, जेव्हा जेव्हा टाईम मिळेल तेव्हा लाईव्ह करायचा प्रयत्न करू. कारण लाईव्ह चालू आहे, कोणी जॉईन झालं नाही. 2 मिनटं झाले. ते बघा, हे बघा, हे बघा, दिसतंय का तुम्हाला? हॅलो, 1 मेंबर जॉईंड. चांगलं चाललेलं आहे मित्रांनो लाईव्ह सेशन. हे बघा, कमेंट पण आलेले आहेत भरपूर आपल्याला. मला वाटलं नव्हतं पहिल्या दिवशी एवढे कमेंट येतील. आता लाईव्ह बंद करायची वेळ झालेली. अर्धा तास झालाय आपण लाईव्ह करतोय. तर ऑफिस झालंय माझं 9:30 वाजता. तर म्हटलं थोड्याशा गप्पा मारू, आस्क मी एनिथिंग सेशन ठेवू. पहिला दिवस होता त्यामुळे जास्त काही नाही आहे. ऑडियन्सला माहीत नाही मी लाईव्ह येतोय. तर ते एक थोडंसं सवय होईल ना, तर कळेल बरोबर. आठवड्यातून 2 वेळा 3 वेळा आल्यावर. असं कर, असं कर. 1 7 9 असं कर. असं असं इकडं मी असं हात केला. कसं करते आजी? कशी करते? ते खात असं. येत मित्रांनो, 10:30 वाजलेत. आपलं झालेलं आहे लाईव्ह सेशन. आता आठवड्यातून 2-3 वेळेस लाईव्ह घ्यायचा प्रयत्न करू. जेव्हा जेव्हा काम लवकर होईल तेव्हा अर्धा तास फक्त गप्पा मारायच्या मस्त पैकी निवांत. नो फिल्टर गप्पा. कोण कोण असणार आहे लाईव्ह मध्ये? लहान मुलांना लाईव्ह मध्ये घेता येत नाही, कारण यूट्यूब ते अलाउच करत नाही. त्यामुळे फक्त मी असणार आहे. कधी प्रियांका पण असेल. आणि आईला घेतलेला आहे आज मोबाईल. आई खुश आहे आज. AC लावला. इथं विवान खुश आहे, कारण आईचा मोबाईल चालत नव्हता. अरे बापले, एवढा लाड आला का? लाडात आला रे. एवढा काय लाडात आला? तर मी सांगत होतो, आईचा मोबाईल तो खूपच हँग होत होता. कोणाचा कॉल आला तर उचलताच येत नव्हता. आणि विवान तर आज वेगळ्याच मूडमध्ये. AC लावलाय ना, थोडंसं थंड वातावरण झालं ना, त्याला बरं वाटतं जरा. प्रियांका चल लवकर, ब्लॉग एंड करायचा आहे. बरं जाऊ दे, चला. प्रियांकाला काम आहे, आपण ब्लॉग एंड करू आजचा.
हा कसा वाटला कॉमेंट करून सांगा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर, सी यू, गुड नाईट, बाय बाय. बरं.